आज ध्येय तरंग 0.4 IM विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा 2026 जिल्हास्तरीय तालुकास्तरीय भव्य बक्षीस वितरण एवढेच नाही तर या कार्यक्रमाअंतर्गत आदर्श मुख्याध्यापक शिक्षक पालक व कर्तव्यदक्ष अधिकारी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष माननीय सौ मंगलाताई उतारणे उपशिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर प्राथमिक शिक्षणाधिकारी माननीय सौ शिल्पाताई निखाडे मॅडम, त्याचबरोबर माननीय डॉक्टर सौ मनीषाताई निंबाते जिल्हा परिषद सदस्य मुरमाडी सावरी, सोबतच वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आमचे मित्र माननीय श्री सुभाष बावनकुळे सर, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित पाहुणे म्हणून लाखनी पोलीस स्टेशन येथील अधिकारी यांचे सुद्धा मी या कार्यक्रमाच्या वतीने स्वागत करतो। प्रतिमेच्या सुरुवात माता सरस्वती या कार्यक्रम घडवून आणण्यास ज्यांनी मेहनत घेतली असेल या जिल्ह्याचे ध्येय फाउंडेशन एज्युकेशनचे अध्यक्ष किंवा ज्यांच्याकडे या जिल्ह्याची धुरा सांभाळण्यासाठी दिलेली आहे असे बोंद्रे सर, सोबतच तालुका प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी पालक आणि इतर मान्यवर, ध्येय तरंग 0.4 अंतर्गत एक फाउंडेशन आहे आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून कुठेतरी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावं, या परीक्षेमधून बालपणामध्ये त्याच्या मनामध्ये बीज रुजवावं याकरिता ध्येय फाउंडेशन या अकॅडमीने किंवा या NGOने एक कुठेतरी मनात निश्चय केलं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा कशी असते आणि स्पर्धा परीक्षेमध्ये काय करायचं असते आणि स्पर्धा परीक्षेमधून काय निर्माण होत असतो अशा प्रकारचे ती एक परीक्षा आयोजित केलेली आहे आणि या परीक्षेचे ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस ते चालवले जात असतात आणि या माध्यमातून तालुका जिल्हा आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आपले ग्रामीण भागातील विद्यार्थी करीत असतात आणि ज्या परीक्षेमध्ये ज्यांनी यश संपादन केले, ज्यांनी यशाचे शिखर गाठलं असे जे विद्यार्थी या ठिकाणी त्यांचा सन्मान होणार आहे। नुकताच ज्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला असा विद्यार्थी तुमच्यासमोर बोलून गेला, त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे, त्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। या ठिकाणी सांगायचं झालं तर स्पर्धा परीक्षा कुठून तरी MPSC, UPSC, स्टॉप सिलेक्शन एवढंच नाही तर पोलीस भरती आहे, त्याचबरोबर तलाठी भरती आहे, फॉरेस्ट भरती आहे, कुठलीही परीक्षा असो त्यासाठी आपल्याला एक परीक्षा द्यायची असते आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायची असते। याची तयारी आत्तापासूनच आपले विद्यार्थी करत आहेत। मी मनापासून ध्येय फाउंडेशन एज्युकेशनला धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारचे विद्यार्थी निर्माण करत आहेत। या फाउंडेशनच्या वतीने 1 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना, 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मीडियम तिन्ही हिंदी, मराठी आणि इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून जी काही प्रज्ञाशोध परीक्षा या ठिकाणी आयोजित करतात आणि आयोजित केल्यानंतर त्यांचे वर्षभर क्लासेस या परीक्षेमध्ये माझे मुलं सुद्धा भाग घेत असतात। सरांनी खूप सारे यूट्यूबच्या माध्यमातून जे ऑनलाईन ग्रुप बनवलेला आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या ग्रुपवर व्हिडिओ टाकलेले आहेत, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर भाषण टाकलेले आहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं, त्यांना अभ्यासाची वृत्ती वाढावी, दुसरी आवड निर्माण व्हावी यासाठी यूट्यूबवर त्यांनी टाकलेले आहे। एवढंच नाही तर सराव परीक्षा सुद्धा ते व्हॉट्सअप ग्रुपवर गुगल फॉर्मच्या माध्यमातून पाठवत असतात आणि विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असतात। या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे, पाहुणे भरपूर आहे, विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन
पुढच्या वर्षासाठी मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा हेअर एज्युकेशन फाउंडेशनचं आभार व्यक्त करतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर.